या प्रभागातील त्या प्रभागात अशी हजारो मतदार गेलेले आहेत आणि या संदर्भातल्या तक्रारी वाढत चालत। तुमच्याकडे काय माहिती आलेली आहे, तुम्ही काय सांगा? संभाजीनगर महानगरपालिकेच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्यात त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इकडची नाव तिकडे जाण्याचा प्रकार घडलेला आहे। कालपर्यंत 2500 तक्रारी ह्या प्राप्त झालेल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होणे याचा अर्थ असा होतो की याद्यामध्ये निश्चितच ही गडबड झालेली आहे। मी आताच आयुक्तांशी सुद्धा बोललोय, त्यांना सूचना दिलेल्या आहेत, माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत। आयुक्तांनी आता जवळपास 300 ते 400 लोकांची टीम याच्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तक्रारी निपटारा करतायत। परंतु हे का झालं, का घडलं याचा सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे। एक प्रभाग आहे माझ्याकडे, 24 नंबरच्या प्रभागामध्ये जे मतदार होते ते उचलून जवळपास 13,307 मतदार, 1-2 नव्हे, 13,307 मतदार 24 प्रभागाचे 26व्या प्रभागात गेले। म्हणजे ही जी जंपिंग आहे ना, आपण समजू शकतो की बाजूच्या कनेक्टेड वार्डला जर तिकडे जोडल्या गेल्या असतील किंवा आल्या असतील तर ते ठीक आहे। ही यादी, आता ह्या यादीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे 26 नंबरची यादी आहे। यामध्ये त्यांनी सरळ संजय नगर जो आहे, जो मुकुंदवाडी भागाचा तिकडचा एरिया आहे, तो देवळाई सातारा, म्हणजे तो मुकुंदवाडी जो भाग येतो तो पूर्व मतदारसंघ आणि देवळाई सातारा हा पश्चिम मतदारसंघ, डायरेक्ट जंपिंग करून तो देवळाई साताराला जोडलेला आहे। या सर्व याद्यामध्ये म्हणजे एक नाही, हे पूर्ण बंच, हे सगळं जर तुम्ही पाहाल हे सर्व बंच, हा बंच याच्यात टाकण्यात आलेला आहे। म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात जर याद्या फुटल्या गेल्या असतील तर ही असलेली घोडचूकच म्हणावं लागेल। एखाद्याचं नाव कट करणं किंवा जाणीवपूर्वक 2-4 मतदान इकडचे तिकडे वाढवणं किंवा एखादा उमेदवार आपल्याला 100-500 मतदान याद्यामध्ये घोळ करणं, इथपर्यंत जरी असं गृहीत धरलं, परंतु हे 13,000 मला वाटतं हे सगळ्यात दुर्दैवी आहे। आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य माणूस जो आहे, रिक्षा ड्रायव्हर असेल, भाजीवाले असतील, कोणी आणखीन कामगार असेल, हा रोज काही यादी चाळत बसत नाही। त्याला माहिती मी लोकसभेला मतदान केलेलं आहे, मी विधानसभेला मतदान केलेलं आहे, म्हणजे माझं मतदार यादीमध्ये नाव हमखास असणार आहे। परंतु मला काही पत्रकार मित्रांचे फोन आले की त्यांचं सुद्धा नाव यादीतच नाहीये, म्हणजे जो आधारस्तंभ आहे त्या लोकांचे नाव ज्या यादीमध्ये पाहिजे त्यांचेच नावं नाहीयेत। अशा प्रकारचा जर घोळ झाला असेल तर याचं तातडीनं आयुक्तांनी दखल घेतली पाहिजे। मी त्यांना सूचना केल्यात की ती टीम वाढवा आणि जाहीर प्रकटन नव्हे तर जाहिरात द्या आणि तातडीनं या सर्व तक्रारीचा निपटारा करा। नसता निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या दिवशी प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कुणालाही मतदान करणारा असो, त्याचं नाव हे प्रॉपर यादीमध्ये असलंच पाहिजे, ही सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत। मुद्दामून नाही, हा हलगर्जीपणा आहे। मुद्दामून करणं, एखाद्या यादीमधलं एखादं 2-4 नावं इकडचे तिकडे करणं, हे मुद्दामून केलेला प्रकार समजू शकतो, परंतु पूर्ण यादी शिफ्ट करणं हे मुद्दामून नाही, तर हा हलगर्जीपणा आहे आणि याला जे जबाबदारी असेल त्यांच्यावर कारवाई सुद्धा ही केली पाहिजे। दुसरा प्रश्न सर, पैसे द्यायला आले तर घ्या, मात्र त्यांना मत देऊ नका, असं गुलाबराव पाटील म्हणाले। बघा, निवडणुकीमध्ये प्रत्येक सभेमध्ये अनेक पक्षाचे नेते वेगवेगळे स्टेटमेंट करत असतात आणि हे काही लपून राहिलेलं नाहीये। मतदानाच्या दिवशी हा गैरव्यवहार काही लोक करतात जरूर, म्हणून त्यांनी ते वाक्य वापरलं, पण त्याचा असा गैरअर्थ घेऊ नये। मतदान हे खुल्या याच्याने झालं पाहिजे, कुणाच्या दडपणाखाली होऊ नये, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे।